त्या घरची सून थोडीच आहे, त्या घराला शोभल अशी, त्या घराची शोभा वाढवल अशी सून तर मिळालीच आहे ना त्यांना. ही आहे किर्लोस्करांची थोरली सून अनुष्का. त्यामुळे ही पूजा ती सूनच करेल. आणि आत्या तसं बी मी नोकर आहे, नोकर थोडीच पूजा करते. आणि मी ठरवलंय आत्या की मी माझी पायरी वळकून राहणार. त्यामुळे मला पूजा बिजा काय बी करायची नाही. बरोबर बाळा, उगाच मूर्खपणा करू नकोस. मला मान्य आहे की आदित्य बाबा जे काही तुला बोलले त्याचं तुला खूप वाईट वाटलंय. हे बघ, प्रत्येक नात्यात ही असं होतच असतं, म्हणून ते धरून ठेवून चालतं का? आपली जबाबदारी आपल्याला नाही विसरता येत, त्यातून पळ नाही काढायचा. हे बघ, आदित्य बाबांसाठी, किर्लोस्कर कुटुंबासाठी आणि तुझ्या देवी आईसाठी तुला ही पूजा करावीच लागणार. पारू बाळा, तुला माहिती आहे ना तुझ्या देवी आईची किती श्रद्धा आहे या सगळ्यावर. त्यांच्यासाठी तरी नाही म्हणू नकोस बाळा, तुला ही पूजा करावीच लागणार. वाह, वो सस्ते संवरते हैं ऐसे जैसे हर चांद हो ईद का चांद. झालास पुन्हा तरुण? एक मिनिट झालास म्हणजे काय म्हणायचं तुला? मी तरुणच आहे बरं का, पण काय करणार, समोर एवढी सुंदर व्यक्ती आल्यानंतर कौतुक आपोआपच बाहेर पडणार ना. आणि शेवटी मी नवरा आहे का तुझा, इच्छा असो नसो कौतुक हे करावंच लागणार ना. अच्छा, म्हणजे इच्छा असो नसो तू माझं कौतुक करतोय. नाही ग, तुझं कौतुक करायला इच्छा नाही लाग, ते रक्तातच आहे माझ्या. काय आज हिरव्या बांगड्या वगैरे, किसका कत्ल करने का इरादा है जरा? विसरलास ना? एक मिनिट, दोघांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, या गोष्टी जगातला कुठलाही नवरा विसरण्याचं धाडस करणार नाही. तेवढं धाडस माझ्यातही नाहीये. आणि मला एवढं माहिती आहे की यापैकी आज काही नाहीये. मग कोणासाठी आणि कशासाठी तटलीस तू? अरे, आज मार्गशीर्षातला गुरुवार आहे आणि आजच्या दिवशी आपल्या घरात गंगाजलाची पूजा नाही का करत? बघितलं का, हे असं आहे, समोर मूर्तिमंत सौंदर्य असलं ना की बाकीच्या गोष्टी विसरायलाच होतात. पास आता श्रीकांत. नाही, चेष्टा राहू दे, पण माझ्या लक्षात आहे, म्हणजे लक्षात आलंय सगळं. आज मार्गशीर्षातला गुरुवार आहे आणि या गुरुवारी घरातल्या थोरल्या सुनेनं गंगाजल घरात आणून महालक्ष्मीची पूजा करायची असते. आणि दरवर्षीप्रमाणे तू ती पूजा करणार आहेस म्हणून एवढी सजली आहेस, बरोबर का? नाही. अरे अरे, गेले काही दिवस ना आदित्यला हवं त्या क्षेत्रात यश मिळतंय. त्याला आवडलेली मुलगी किर्लोस्कर घराची सून म्हणून घरी येणार आहे. लवकरच त्यांचा सुखी संसार सुरू होईल आणि भविष्यात त्यांचं सगळं चांगलं होऊ दे, सगळं छान होऊ दे, एवढीच इच्छा आहे माझी मनात. आणि म्हणून ह्या वर्षीची पूजा ही किर्लोस्करांची होणारी सूनच करेल. क्या बात आहे. नाही म्हणजे तू बिझनेस तर उत्तम सांभाळतेसच, पण घरातल्या प्रथा परंपरा सुद्धा तितकेच आपुलकीने सांभाळतेस. म्हणजे हा बॅलन्स चांगला जमलाय तुला. अरे, तुलाही जमलंच आहे की. अरे म्हणजे बिझनेस मध्ये लक्ष घालतोस, आपल्या दोन्ही मुलांशी उत्तम संवाद साधतोस, आपल्या स्टाफशी सगळ्यांशी मिळून मिसळून त्यांच्या सुखदुःखात एकत्र असतोस आणि खोटं का होईना पण माझं कौतुकही करतोस. हे सगळं जमताच आहे की तुला. एक मिनिट, तुझं खोटं कौतुक मी कधीच करत नाही. जो आता है वो दिल से आता है. बरं चला, पूजेला सुरुवात करूया. नव्या सुनेने घराबाहेर जाऊन गंगाजल घेऊन यायचंय आणि हो, एकटीने जायचंय. हो. अहिल्याची इच्छा आहे मी हे गंगाजल घरात न्यावं.
पण तिला कुठं माहिती आहे मी तिच्या शेवटच्या क्षणात सुद्धा 2 थेंब गंगाजल मिळू देणार नाही. बाबा, हा बाबा बोला ना. शॉप कलश इकडं कुणी ठेवलाय? सावित्री आत्यानं ठेवला असेल. कामाच्या गडबडीत चुकून राहून गेलं असेल त्यांच्याकडनं. मीच घेऊन जाते. गंगाजल कुठे गेलं? आत्तापासूनच नशिबात नाही वाटतं गंगाजल. देवी आई, पारू, हा काय प्रकार आहे? काय झालं देवी आई? तू कलश का घेऊन आलीयस? अहो, यो कलश बाहेर ठेवला होता. मला वाटलं कुणीतरी विसरलं म्हणून मी घेऊन आले. ग अनुष्का, तू कुठे होतीस? हा कलश तू आत घेऊन येणं अपेक्षित होतं ना? काय झालं मग? मॅम, मी आणायच्या आधी पारूच घेऊन आली कलश.